अटल स्वराज्याधिकारी, अखंड निर्विघ्न, अखंड योगी, अखंड महादानी है। ऐसे विशेष आत्माएं कोटों में कोई बने हुए हैं। ज्ञानी, योगी, महादानी सभी बने हैं, लेकिन अखंड कोई कोई बने हैं। जो अखुट, अटल और अखंड है, वही विजय माला के विजयी मन के हैं। बाप दादा ने संगम युग पर सभी बच्चों को अटल अखंड भव का वरदान दिया है, लेकिन वरदान को जीवन में सदा धारण करने में नंबरवार बन गए हैं। नंबर 1 बनने के लिए सबसे सहज विधि है अखंड महादानी बनो। अखंड महादानी अर्थात निरंतर सहज सेवाधारी, क्योंकि सहज ही निरंतर हो सकता है। तो अखंड सेवाधारी अर्थात अखंड महादानी। दाता के बच्चे हो, सर्व खजानों से संपन्न श्रेष्ठ आत्माएं हो। संपन्न की निशानी है अखंड महादानी। एक सेकंड भी दान देने के बिना रह नहीं सकते। द्वापर से दानी आत्माएं अनेक भक्त भी बने हैं, लेकिन कितने भी बड़े दानी हो, अखूट खजाने के दानी नहीं बने हैं। विनाशी खजाने व वस्तु के दानी बनते हैं। आप श्रेष्ठ आत्माएं अब संगम पर अखूट और अखंड महादानी बनते हो। अपने आप से पूछो कि अखंड महादानी हो व समय प्रमाण दानी हो व चांस प्रमाण दानी हो। तर बाबा म्हणताय, जन्मतःच मी तुम्हाला वरदान दिलं, अटल अखंड भव। या वरदानचा विस्तार काय? अटल स्वराज्य अधिकारी, अटल स्वराज्य अधिकारी, स्वतःवरचं राज्य कायम, कंटिन्यू, कधीही स्वतःवरचं नियंत्रण सुटलेलं नाहीये, ही अटल स्वराज्य अधिकारी। मग अखंड निर्विघ्न, अखंड निर्विघ्न, की विघ्न तर येणार, हे तर बाबांनी सांगितलेलं आहे, पण अखंड निर्विघ्न याचा अर्थ की त्या विघ्नाचा आपल्यावरती परिणाम नाही होत, ते आहे अखंड निर्विघ्न स्थिती। अखूट ज्ञानी, ज्ञान आपल्यातलं कधीही थांबत नाही, न खुंटणारा तो खजाना आहे। ज्ञानयुक्त बुद्धी आणि ज्ञानयुक्त संकल्प आपले सदा चालू आहे, हे आहे अखूट ज्ञानी। मग अखंड योगी, अखंड योगी कंटिन्यू बाबा के साथ कनेक्शन है किसी न किसी तरीके से। बाबांची आठवण आहे बुद्धीमध्ये, कोणत्या न कोणत्या कारणाने, कोणत्या न कोणत्या पद्धतीने। अखंड योगी और अखंड महादानी। तर बाबा म्हणतात, हे जे वरदान मी तुम्हाला दिलेले ते तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिकल मध्ये आणायचंय। अशी स्थिती तुमची कायम दिसली पाहिजे, आणि त्यासाठी बाबा म्हणताय की संपन्न दाता के बच्चे हो, सभी संपन्न और श्रेष्ठ आत्माएं हो, तो अभी अखंड महादानी बन जाओ। सगळ्यात महत्वाचं, जर या सगळ्या जे बाबांनी आपल्या विशेषतेचं वर्णन केलेलं आहे, की जे आपल्याला बनायचं ते सांगितलेलं आहे, तर त्याची सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात चांगलं त्याचं रिझल्ट येईल या भावनेतून की मी कोण आहे, मी अखंड महादानी आत्मा आहे, मी अखंड महादानी आत्मा है। दानी तो बाबा म्हणतात द्वापर से सब बने हैं, दानी बनणं काही विशेष नाहीये। दान तर खूप केलेले, खूप दानशूर व्यक्ती होऊन गेले दुनियेमध्ये आणि आजही आहेत द्वापर युगापासून। पर वो दान किस बात का करते हैं? विनाशी खजाने और वस्तु के दानी बने हैं। विनाशी खजाने पैसे देतील, धन देतील, सोनं नाणं देतील,
कोई वस्तु कोई चीज दे देंगे दान में। तो ये तो दान सब करते आए हैं द्वापर से, लेकिन बाबा म्हणता है आप श्रेष्ठ आत्माएं संगम पर अखूट और अखंड महादानी बनते हो। दान आणि महादान यामध्ये खूप मोठा फरक आहे। दान म्हणजे ज्या संपणारे ज्या गोष्टी, आणि महादान म्हणजे ज्यामुळे आत्मा भरपूर होऊन ते सोबत घेऊन जाऊ शकते, ते आहे महादान। जो अविनाशी खजाने हैं, ज्ञान गुण शक्तियां, ये जो अविनाशी खजाने हैं वो देने वाले हम आत्माएं हैं, उससे हमें सबको भरपूर करना है। तर बाबा म्हणते या 5 विशेषता तुम्हाला जर कायम तुमच्यामध्ये ठेवायच्या असतील आणि करोडोमध्ये कोणी बनायचं असे इच्छा असेल की अखूट ज्ञानी, अटल स्वराज्य अधिकारी, अखंड निर्विघ्न, अखंड योगी और अखंड महादानी, तो सिर्फ ये बुद्धि में रखो कि मुझे अब महादानी बनना है। अगर मुझे महादानी बनना है तो अंदर की स्थिति पर हमारा ऑटोमेटिक ध्यान जाएगा कि जो अंदर है वो ही बाहर निकलने वाला है। तो अगर मैं महादान दे सकता हूं तो कब दे सकता हूं? जब मेरी अंदर वो सब बातें हैं, ज्ञान गुण और शक्तियां, तीनों बातें सदा हमारे अंदर प्रकट रूप में होनी चाहिए, तो हम सदा अखंड महादानी बन सकते हैं। अंदर है तो बाहर भेज सकते हैं। और ज्ञान गुण शक्तियों के अलावा दूसरा कुछ भी अंदर नहीं चाहिए हमें भी। ये संगम युग पर बाबा ने बहुत बड़ा चांस हमें दिया है और ये कंटिन्यूअस वाला चांस है। बाबा म्हणताय, बाबांनी प्रश्न विचारलाय की स्वतःला प्रश्न तुम्ही विचारा की अखंड महादानी हो या समय प्रमाण दानी हो या चान्स प्रमाण दानी हो। वेळ आली तेवढ्यापुरतं तुम्हाला वाटलं की याला शांतीची गरज आहे आणि आता मी शांत होऊन याला हे शांतीचं दान देतो, ते झालं वेळेवरती दान देणं। की वेळेवरती बाबांशी कनेक्शन जोडलं, आपली स्थिती थोडी आपण चांगली करून घेतली, बाबांशी कनेक्शन जोडलं, शांती आपल्यामध्ये आली आणि आपल्यातून ते व्हायब्रेशन दुसऱ्याला गेले। हे आहे वेळेवरती दानी बनणं, महादानी बनणं, तेवढ्यापुरतं तेवढं। चांस प्रमाण दानी, कभी चांस मिल जाता है, कभी ऐसा लगता है अभी हम ये कर सकते हैं, तब करते हो क्या? एक तर वेळेवर जेव्हा तिथं डायरेक्ट दिसतीये सेवा आपल्याला तेव्हा करतो, किंवा कधी चान्स प्रमाणे की चान्स घेऊन टाकतो, किंवा चान्स वाटतो आपल्याला की आपण इथं करू शकतो, आता दुसरं काही बुद्धीमध्ये नाहीये, आता या सगळ्या आत्मा जमलेल्या आहे, किंवा मग आपण इथं आलेलो आहे, यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो आहे, यांना गरज आहे नाहीये, पण मी आता याच्यामध्ये चान्स बघून यांना देऊन टाकतो। तो ऐसे नहीं, बाबा म्हणता है कि ये करो आप समय समय पर, लेकिन तुम्हारी स्थिति ही ऐसी होनी चाहिए, जहां भी है, जहां भी जा रहे हैं, जहां भी जाना है, उस सारे जहां भी जिस एरिया में आप जा रहे हो, जिस लोगों के पास आप जाने वाले हो, उनको तुम्हारे द्वारा मिलता रहना चाहिए। ऑटोमॅटिक ही स्थिती झाली पाहिजे। ऑटोमॅटिक तुमच्याद्वारे काही ना काही मिळालं पाहिजे त्यांना, जे अविनाशी, विनाशी नाही, तेवढ्यापुरतं तेवढं नाही, की जे त्यांच्यामध्ये रेकॉर्ड होऊन जाईल आणि त्यांना त्याचा काहीतरी फायदा होईल या जीवनामध्ये पण आणि पुढच्या जीवनामध्ये पण। असं तुम्हाला बनायचंय, वेळेवरती किंवा तेवढ्यापुरतं तेवढं नाही करायचंय। आपण आत्मा आता या कामावरतीच इथं है। हमें बाबा ने धरती पर इसीलिए अभी रखा है। बहुत सारे लोग चले गए ऐसे ही शरीर छोड़कर, कोरोना में चले गए, कोई किस कारण से गए, कोई किस कारण से गए, लेकिन बाबा ने हमको उन सारे विघ्नों से बचा कर रखा है। तो यहां पर हमें बाबा ने इसीलिए रखा है क्योंकि हमारे द्वारा वो सेवा लेना चाहता है, दुनिया का कल्याण करना चाहता है, इस धरती का कल्याण करना चाहता है, 5 तत्वों का कल्याण करना चाहता है। इसीलिए बाबा ने हमें यहां पर बचा कर रखा है। ही आपलं बोनस लाईफ आहे असं आपण पकडायचंय, की बोनस दिलेला आहे। कारण तो काळ असा होता, तो 2 वर्षाचा, कोणालाही कधीही काहीही होऊ शकत होतं, काहीच प्रश्न नव्हता त्याच्यामध्ये, कारण ते व्हायरस दिसत नाही आणि आतली प्रतिकार शक्ती आपल्याला माहिती नाही, तो कधी अटॅक करेल आणि कधी काय होईल काही गॅरंटी नव्हती। तो लेकिन बाबा ने हमको बचाया उस समय, हम डर के मारे भी गए नहीं और ऐसे कोरोना से भी गए नहीं।
तो बाबा का ये उद्देश्य है, हमारे लिए ये बाबा के मन में ये विचार है कि ये मेरे बच्चे सेवा कर सकते हैं, इनमें पात्रता है, इनमें वो क्वालिटी है, और इसीलिए बाबा ने हमको यहाँ पर रखा है. स्वतःला आपण सांगायचं है गोष्ट वारंवार. तो मेरा अब धरती पर रहने का उद्देश्य यह है कि मुझे अब बाबा से लेते रहना है कंटिन्यू, और देते रहना है दुनिया वालों को. लेना है और देना है. तो ये अखंड महादान हमारा कंटिन्युअस चलना चाहिए. किती पुण्य जमा होईल ते समजतात, ते लोक समजतात. असं दान केल्यामुळे, देणगी दिल्यामुळे, मंदिराला दान दिल्यामुळे, किंवा कोणी खूप गरजू आहे त्याला काही वस्तू दिल्यामुळे आपलं, त्यांचा हा उद्देश असतो. बुद्धीमध्ये हे असतं की आपलं पुण्य जमा होतं याच्यामधून. तो वो तो खत्म हो जाएगा. उनके पास जो है वो 1 दिन चलेगा, 10 दिन चलेगा, 1 साल चलेगा, या उसका जीवन है तब तक चलेगा. उसको जो कुछ भी हमने दिया है, ज्यादा से ज्यादा उसका जीवन जब तक है तब तक चलेगा. लेकिन अब हमें बाबा ये सिखाता है की सेकंद तू महादान करते रहो. ते तर दिवसातून एकदा करतील, 10 वेळा करतील, आणि ते पण तेवढ्या पुरतं, त्याचं जीवन आहे तोपर्यंत कामात येईल. लेकिन बाबा हमें ये सिखाता है सेकंड दान करते रहो, महादान करते रहो. हर सेकंड, 1 सेकंड भी तुम्हारा व्यर्थ नहीं जाना चाहिए. कुछ ना कुछ देते रहो, कुछ ना कुछ देते रहो. और वो जो देना है हमारा, वो उसके इस जीवन के बाद में भी उसको काम में आने वाला है, क्योंकि वो रिकॉर्डिंग हो जाएंगे आत्मा में. तो किती मोठा हा फरक आहे. आपण किती मोठी कमाई करू शकतो. त्यांनी काय कमवलं, दान करून करून काय कमवलं. एक बाजू ठीक हो गई उनके जीवन में. लेकिन अब हमें बाबा ये जो महादान सिखाता है, वो इसीलिए सिखाता है कि हम नई दुनिया में चले जाए, और वहां पर हमें तन, मन, धन, जन, संबंध, संपर्क, सभी प्रकार का सुख अनुभव हो. तो वो कब होगा और क्यों होगा? क्योंकि हमने संगम युग में महादान किया है. हम महादानी आत्माएं बने हैं. तर आपला हा कायमचा स्वमान बुद्धीमध्ये पाहिजे कि मैं महादानी आत्मा हूं. मैं दानी या दानशूर नहीं, मैं महादानी आत्मा हूं. जो दुनिया में कोई किसी को नहीं दे सकता है, उसका खजाना मेरे पास है, और वो मुझे सबको देना है. अखंड महादानी सदा 3 प्रकार से दान करने में बिजी रहते हैं. पहला, मनसा द्वारा शक्तियां देने का दान. दूसरा, वाणी द्वारा ज्ञान का दान. तीसरा, कर्म द्वारा गुणों का दान. ते या तिन्हीपैकी कोणतंही कधीही आपण करू शकतो. तिन्हीपैकी एक तर कधी ना कधी चालूच आहे. असं नाही की हे आपले मन बंद झालेलं आहे. मनसा, वाणी और कर्म. मन बंद हुआ है, कभी वाणी बंद हो सकती है, कभी हम वाणी से नहीं दे सकते हैं, कभी किसी को समझ में नहीं आता है, बोलने से नहीं दे सकते हैं वाणी से, या फिर और हमारे कर्म भी चालू है लेकिन नहीं चालू है, हम बैठे हैं सिर्फ. तो मनसा तो दे सकते हैं हम, मनसा से, मन से तो किसी को भी दे सकते हैं. जेव्हा आपण काही कर्म करतोय तर त्यावेळेला गुणांचं दान द्यायचंय. म्हणजे आपण जे काही करतोय त्यातून त्यांना जाणवलं पाहिजे की आपणही असं करू शकतो, आपणही असं करायला पाहिजे. तो जब हम कुछ कर रहे हैं तब उसके द्वारा गुण उनको समझ में आने चाहिए, और वो गुण का दान हो जाता है ऑटोमेटिक, कि हे जसं वागतात तसं आपल्याला वागायचं है. कर्मों द्वारा गुणों का दान. फिर वाणी द्वारा ज्ञान का दान. जब समय, व्यक्ति, परिस्थिति सब देखकर हमें वाणी द्वारा ज्ञान का दान देना है. काही चांगल्या गोष्टी सांगायच्या आहे, बाबांनी जे सांगितलं ते समजून सांगायचंय जब चांस है तब. ये चांस द्वारा होता है, वाणी के द्वारा. और जब हम कर्म कर रहे हैं या हम बैठे भी हैं तो हम कैसे बैठे हैं, कितनी प्रसन्नता है, उसमें भी गुणों का दान हो जाता है. लेकिन ये मनसा द्वारा जो शक्तियों का दान देना है वो तो हम कंटिन्यू कर सकते हैं. त्याला 1 मिनिट सुद्धा ब्रेक घ्यायची आवश्यकता नाही. कंटिन्यू मनाद्वारे शक्तींचं दान आपण देऊ शकतो. आणि आत्म्यांना आज गरज शक्तीची जास्त आहे, कमजोर झालेले सगळे. आणि त्यामुळे ही शक्ती कोणती, ज्ञान, गुण यांनी जे आपल्यामध्ये भरपूरता आलेली आहे, त्या शक्तीनी सगळ्यांना संपन्न करायचं आपण. म्हणजे ते व्हायब्रेशन द्यायचे शक्तिशाली, गुण दाखवायचे, ती वेगळी सेवा झाली. आपल्यामध्ये किती गुण आहे ते दाखवायचे, ती वेगळी सेवा झाली. त्या गुणांद्वारे, आपल्या कर्माद्वारे प्रेरणा भेटणे ही वेगळी सेवा झाली. ज्ञानाचं दान देणं ही वेगळी सेवा झाली, वेळ काळ परिस्थिती बघून.
पण शक्तींचं जे दान द्यायचं त्या शक्तीमध्ये त्यांना गुणांचीही प्राप्ती होते, ज्ञानाचीही प्राप्ती होते. शक्ती अशी आहे, व्हायब्रेशन असे आहे कि ज्याद्वारे त्यांना सगळं काही आपण देऊ शकतो. तो जहां पर है हम या जहां पर कोई दूसरी आत्माएं हमें पता है, उनको हम दूर से भी शक्तियों का दान दे सकते हैं, गुणों का दान दे सकते हैं, ज्ञान का दान दे सकते हैं मनसा से. तो मनसा से शक्ती का दान देना, इसमें सब कुछ आ जाता है. मग आपण जेव्हा कर्मामध्ये, तेव्हा अवगुणांचं दान नाही, त्याद्वारे गुण दिसले पाहिजे आणि वाणीद्वारे ज्ञान द्यायचं. तो इन तीनों प्रकार के दान देने वाले सहज महादानी बन सकते हैं. रिजल्ट में देखा, वाणी द्वारा ज्ञान दान मेजॉरिटी करते रहते हो, मनसा द्वारा शक्तियों का दान यथाशक्ति करते हो, और कर्म द्वारा गुण दान ये बहुत कम करने वाले हैं. और वर्तमान समय चाहे अज्ञानी आत्माएं हैं चाहे ब्राह्मण आत्माएं हैं, दोनों को आवश्यकता गुण दान की है. वर्तमान समय विशेष स्वयं में व ब्राह्मण परिवार में इस विधि को तीव्र बनाओ. तर बाबा म्हणताय की शक्तींचं दान यथाशक्ती करत राहतात, वाणीद्वारे ज्ञान पण देतात. हे कोणी आलं आणि त्याला ऐकायची इच्छा आहे आणि आपल्याला वेळ येत आपण देतोच ज्ञान, ते होऊन जातं. शक्तियों का दान भी हम देते रहते, यथाशक्ती देते रहते, जसं जमेल तसं. पण बाबा म्हणतात गुणांचं दान करण्यामध्ये कमी, अजून कर्माद्वारे गुणांचं दान करण्यामध्ये कमी. याचा अर्थ आपण जे काही करतोय ते किती चांगल्या भावनेने करतोय, जे काही करतोय ते एकदम आनंदाने करतोय का, ही चेकिंग आपण आपली करायची आहे. की आपण थोडं छोटं पण काम करतोय पण त्याच्यामध्ये आपला गुण दिसून आला पाहिजे की किती आनंदाने करतोय, किती शांत चित्तावस्था आहे, किती स्थिर आहे, किती अचल अडोल आहे. हे गुणांचं दान आहे. तर बाबा इशाऱ्यामध्ये हे सांगताय की ती स्थिती अजून बनलेली नाहीये. काही ना काही गडबड होऊन जाते, काही ना काही चिडचिड होऊन जाते, काही ना काही होऊन जातं. आणि म्हणून गुणांचं दान तसं होत नाहीये. जसं मला पाहिजे तसं त्याच्या या तीन पैकी याच्यामध्ये जास्त कमी आहे. बाबा म्हणताय गुणांचं दान करण्यामध्ये. म्हणजे तुमची स्थिती आणि अवस्था चेक करा. तुम्ही जेव्हा कर्म करताय ते चेक करा. आणि तिन्ही ही जी विधी बाबांनी सांगितलेली आहे कि मनसा द्वारा शक्ति का दान, वाणी द्वारा ज्ञान का दान और कर्म द्वारा गुणों का दान, ये जो है ये बाबा म्हणते ये स्वयं में और ब्राह्मण परिवार में इस विधि को अभी तीव्र बनाओ. अभी ये खुद के लिए भी इसको यूज करो और ब्राह्मण परिवार में भी ये अभी हमें सबको देना है. ब्राह्मण परिवार में भी जरूरत है ज्ञान गुण शक्तियां देने की. अभी बाबा म्हणते दुनिया वालों को तो है ही जरूरत, लेकिन ब्राह्मण परिवार में भी इसकी जरूरत है. ये दिव्य गुण सबसे श्रेष्ठ प्रभु प्रसाद है. हे दिव्य गुण प्रभूचा प्रसाद जर कोणता असेल, सगळ्यात श्रेष्ठ प्रसाद असेल तर हे गुण आहे. संगम युगामध्ये हा गुणांचा प्रसाद सगळ्यात चांगला आहे. बाबा म्हणताय इस प्रसाद को खूब बांटो. जैसे जब कोई से भी मिलते हो तो एक दो में भी स्नेह की निशानी स्थूल टोली खिलाते हो ना, ऐसे एक दो में ये गुणों की टोली खिलाओ. तर बाबा म्हणतात जसं एक दुसऱ्यांना भेटता तुम्ही तेव्हा तुम्ही सेंटरवरती टोली दिली जाते. इथं आपण कोणाच्या घरी गेलो म्हणजे काहीतरी गोड देतात आणि आपल्याकडे त्यासाठी चहाची पद्धत निघालेली आहे सोपी. चहा द्यायचा सगळ्यांना, तोंड गोड करायचं. तो बाबा म्हणता ये तो देते हो, लेकिन अभी क्या करो, उसके साथ में क्या करो, एक दूसरे को ये गुणों की टोली खिलाओ. गुण दो. कोई भी तुम्हारे पास आए, तुम्हारे विचार से, वाइब्रेशन से, बोलने से उनको गुणों का आभास होना चाहिए. त्यांनाही असं वाटलं पाहिजे की किती गुण आहे यांच्यामध्ये, आपण पण हे गुण आत्मसात करावे. तो ये गुणों की टोली खिलाओ. इस विधि से जो संगम युग का लक्ष्य है, फरिश्ता सो देवता, यह सहज सर्व में प्रत्यक्ष दिखाई देगा. बाबा म्हणतात जितकं तुम्ही हे गुणवान बनाल आणि कर्माद्वारे गुणांचं दान कराल, गुण दिसतील तुमच्यामध्ये, तर हे संगम युगातलं हे जे लक्ष्य आहे तुमचं की फरिश्ता सो देवता बनना, अभी मनुष्य से फरिश्ता बनना है, फरिश्ता से देवता बनना है. तो हे जे आपला उद्देश आहे या संगमयुगी जीवनाचा, तर बाबा म्हणतात हे सहज सर्वांना प्रत्यक्ष होऊन जाईल की हा सचमुच ये देवता बनने वाले हैं. त्यांना प्रत्यक्ष होऊन जाईल.
की हे जे म्हणताय की आम्ही ट्रेनिंग घेतोय मनुष्यापासून देवता बनण्याची, तर त्यांना हा आभास व्हायला लागेल की हा हे खरोखरच देवता बनणार आहे. हे कोणतंही ज्ञान घेत असो आणि मला त्याच्यामध्ये जायला वेळ नाहीये, हे काही गोष्टी असू द्या, पण हे जे म्हणताय की हे मनुष्यापासून देवता बनण्याचा अभ्यास शिकवला जातो किंवा त्यामध्ये आहोत आपण, ती ट्रेनिंग घेतोय, तर त्यांना आभास होऊन जाईल की हा हे खरोखरच देवता बनणार आहे. माझं काही असो पण हे देवता बनणार आहे, हे जे म्हणताय हे देवता बनणार आहे, हा आभास त्यांना होईल. केव्हा होईल? जेव्हा बाबा म्हणताय गुणों का दान करो, गुणों की टोली एक दूसरे को खिलाओ. बिलकुल अवगुण आपल्यामध्ये दिसलाच नाही पाहिजे कोणत्याही प्रकारचं, ते ऑटोमॅटिक मग त्यांना मानावंच लागेल, पर्यायच राहणार नाही त्यांच्याकडे की हा हे खरोखर देवता बनणार आहे. आणि मग एकदा तो टप्पा पार झाला, त्यांना असं वाटायला लागलं की हे देवता बनणार आहे, मग त्यांच्या बुद्धीमध्ये पण जागृती तर येईल की हे जर देवता बनणार आहे, यांनी हा अभ्यास केला, हे मुरली ऐकत होते आणि त्यामुळे यांच्यामध्ये हे गुण आले, तर त्याला तर प्रेरणा मिळणारच. पुढचा टप्पा त्याची बुद्धी त्याला ऑटोमॅटिक सांगेल की हा आता तू पण कर काहीतरी, हे बनणार आहे हे तर मान्य केलं, आता मग हे कशामुळे बनणार आहे, मग तू पण काहीतरी ज्ञान घे जाऊन. तो उसकी बुद्धि उसको प्रेरणा देगी ऑटोमेटिक. तो इसलिए ये बहुत बड़ी सेवा है, जो गुणों की सेवा है, बाबा म्हणते ये बहुत बड़ी सेवा है. तो यह प्रैक्टिस निरंतर स्मृति में रखो, मैं दाता का बच्चा अखंड महादानी आत्मा हूं. कोई भी आत्मा चाहे अज्ञानी हो चाहे ब्राह्मण हो, लेकिन देना है. ब्राह्मण आत्माओं को ज्ञान तो पहले ही है, लेकिन 2 प्रकार से दाता बन सकते हो. सगळ्यांना द्यायचं आहे. बाबा म्हणताय चाहे अज्ञानी आत्मा हो चाहे ब्राह्मण हो, सबको देना है, सबको जरूरत है. तो 2 प्रकार से दाता बन सकते हो. जिस आत्मा को जिस शक्ति की आवश्यकता है, उस आत्मा को मनसा द्वारा अर्थात शुद्ध वृत्ति वाइब्रेशन द्वारा शक्तियों का दान अर्थात सहयोग दो. एखाद्या आत्म्यामध्ये कोणती शक्ती कमी आहे, तर बाबा म्हणताय मनसाद्वारा काय करा, मनसाद्वारा शुद्ध वृत्ती आणि व्हायब्रेशन द्वारा. मनसा म्हणजे नुसतं मनामध्ये आपण आणतोय आणि ते होऊन जाईल आणि ते त्या आत्म्याला पोहोचेल असं नाही, त्याच्यामध्ये गहराई सांगताय बाबा. मनसाद्वारा अर्थात शुद्ध वृत्ति वाइब्रेशन द्वारा. शुद्ध वृत्ति अंदर बिल्कुल शुद्धता, कोई भी प्रकार की अशुद्धता अस्वच्छता नहीं किसी के भी बारे में. तो ऐसी स्थिति बनाकर अंदर बिल्कुल शुद्धता रखकर फिर हमारे द्वारा शुद्ध वाइब्रेशन निकलेंगे और उस वाइब्रेशन द्वारा शक्तियों का दान हमें देना है. शक्तियों का दान देना अर्थात सहयोग देना. त्याचा अर्थ बाबा सांगताय शक्तियों का दान अर्थात वही उस आत्मा के लिए सहयोग है. शक्तियों का दान दो. बाबा से कंटिन्यू कनेक्शन है और फिर हम बाबा से ले रहे हैं, उस आत्मा को दे रहे हैं. जिसको जिस शक्ति की आवश्यकता है वो हम दे रहे हैं. तो यही सबसे बड़ा सहयोग है संगम युग का. फिर कर्म द्वारा सदा स्वयं जीवन में गुणमूर्त बन, प्रत्यक्ष सैंपल बन, औरों को सहज गुण धारण करने का सहयोग दो. कर्म द्वारा काय करा, मग सदा स्वयं जीवन में गुणमूर्त बन. गुणमूर्त बनकर अपने आप को गुणों की मूर्ति बनाना है, चैतन्य मूर्ति बनाना है, पत्थर की मूर्ति नहीं, चैतन्य मूर्ति बनाना है. प्रत्यक्ष सॅम्पल बनना है, त्यांच्यासाठी उदाहरण बनायचंय की हा असं गुणवान आपण बनू शकतो. ही अशी दुनिया आहे, पण या दुनियेमध्ये पण आपण गुणवान बनून राहू शकतो. हे उदाहरण तुम्ही त्यांच्या समोर तुमचं उदाहरण ठेवा. बाबा म्हणतात औरों को सहज गुण धारण करने का सहयोग दो. जर त्यांना असं आपण उदाहरण ठेवू म्हणजे त्यांना असं वाटेल हे करू शकता तर मी का नाही करू शकत, ऐसा होने लगना चाहिए. तर बाबा म्हणते ये सहयोग है. गुण धारण करो, तुम गुण धारण करो. इस दुनिया में जैसा बाबा कह रहा है वैसा रहकर दिखाओ. उनको भी लगेगा ये कर सकते तो मैं क्यों नहीं कर सकता हूं. फिर त्यांना असं वाटलं पाहिजे हे करू शकतो तर मी पण करू शकतो नक्कीच. तो इसको कहा जाता है गुणदान. दान का अर्थ है सहयोग देना. आजकल ब्राह्मण आत्माएं भी सुनने के बजाय प्रत्यक्ष प्रमाण देखना चाहती है. तर भावामध्ये दुनियावाल्यांना तर पुरावा पाहिजेच, पण ब्राह्मण आत्मे पण जे कमजोर स्थितीमध्ये
त्यांना पण बघायचं की याच्या काय परिणाम होतो या ज्ञानाचा. जे खूप दिवसापासून चालत आहे किंवा जे स्वतःला समजतात की आपण खूप ज्ञानामध्ये खूप चांगले चाललोय, तर जे जे अजून कच्चे आहे त्यांनाही पुरावा पाहिजे की हे कसे बनलेले, यांची स्थिती कशी झालेली आहे, हे कसे अचल अडोल राहतात, यांची अवस्था कशी आहे. तो वो उनको भी देखना है कि हम कैसा बन रहे, हम कैसा आगे जा रहे, तो फिर वो आगे बढ़ेंगे. त्यांना पण एक प्रेरणा मिळून जाईल. किसी को भी शक्ति धारण करने की व गुण धारण करने की शिक्षा देना चाहते हो तो कोई दिल में सोचते, कोई कहते कि ऐसे धारणा मूर्त कौन बने हैं. तो बाबा म्हणताय मग जे खूप दिवसापासून ज्ञानामध्ये, ज्यांना 20, 30, 50 वर्ष झालेले, त्यांना बघून मग हे जे कच्चे ब्राह्मण असतात त्यांच्या मनामध्ये काय विचार येतो की अभी तक कौन बना है संपूर्ण. आणि असं तर चालतच राहतं, ये तो चलते ही रहेगा, हम बन जाएंगे धीरे धीरे, अभी कहाँ विनाश सुरू हुआ है. तर ही कच्च्या ब्राह्मणांची ह्या प्रकारचे विचार असतात. तो दिल में सोचते, कोई कहते की ऐसे धारणा मूर्त कौन बने हैं, अजून कोण बनलेलं आहे, कोणामध्ये एवढी धारणा झालेली आहे, 30-30 वर्ष झालेली आपण बघतो. तो वो देखना चाहते लेकिन सुनना नहीं चाहते. तो बाबा म्हणते ये ब्राह्मण भी, कच्चे ब्राह्मण भी देखना चाहते. बाबा ने तो सांगितलेलं मेरा 1 साल का बच्चा भी 50 साल वाले से आगे जा सकता है, लेकिन वो अगर वो 50 साल वाले की कोई अवगुणी देखता रह जाएगा तो वो नहीं जा सकता, वो अटक जाएगा वहां पर ही की यांना इतके वर्ष झाले यांच्यामध्ये परिवर्तन नहीं है. तो बाबा कह रहे कि अभी तुम्हारे अंदर का परिवर्तन वो देखना चाहते हैं, सुनना नहीं चाहते. ऐसे एक दो में कहते हो ना कौन बना है, सबको देख लिया. बाबा म्हणताय की बीके पण आपसामध्ये काय बोलतात, ज्यांची अवस्था अशी थोडी डामाडोल आहे, स्थिती चांगली नाही, तर त्यांची चर्चा काय होते, बाबा सगळं ऐकतो वरतून. बाबा म्हणते आपस में भी कहते हो तुम लोग कि कौन बना है, सबको देख लिया हमने, ये भी ऐसे, ये भी ऐसे, ये भी ऐसे. वो दिखते तो बहुत अच्छे लेकिन कभी कभी कुछ न कुछ अवगुण आ जाता है सामने, कुछ न कुछ गडबड दिखाई देती है. तर बाबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाचे आपले हिशोब आहे, प्रत्येक आत्मेची आपली क्वालिटी है. तो जब कोई बात आती है तो कहते कोई नहीं बना है, सब चलता है. ब्राह्मण बच्चे बाबांचे, बाबा म्हणताय की ये जो ढिले ढाले ब्राह्मण आहे उनके ऐसे विचार चलते, कारण बाबांनी सांगितलेले की तुम्हाला कोणाला बघायचीच आवश्यकता नाही, तुम्ही तुमचा पुरुषार्थ करा. ज्ञान सगळ्यांसाठी सेम आहे. शाळेमध्ये एक लेक्चर असेल ते सगळ्यांसाठी सेम असतं, पण सगळं शिकवणाराही तोच असतो, विद्यार्थी सगळं तेच लेक्चर घेत आहे. पण असं नाही की ते लेक्चर ऐकून सगळ्यामध्ये सेम ते गुण आले, सगळ्यामध्ये ते सेम समजलं त्यांना आणि सगळ्यांचा पेपर घेतला तर सगळ्यांना सेम मार्क्स मिळतील, असं शाळेमध्ये होत नाही. तो ये तो भगवान की बहुत बड़ी पाठशाला है और 63 जन्मों के हर एक आत्मा के संस्कार है. असं नाही की एकदम परिवर्तन होऊन जाईल, अचानक परिवर्तन होऊन जाईल. कोणी एखाद्या गोष्टीवरती मेहनतच घेत नाही, त्याला ते बदलायचंच नाहीये, तर मग बदल होतच नाही. तो बाबा कह रहे लेकिन देखो मत तुम इनको नहीं देखना है, तुम्हें अपना पुरुषार्थ करना है. जब कोई बात आती है तो कहते कोई नहीं बना है, सब चलता है, लेकिन यह अलबेलेपन के बोल है, यथार्थ नहीं है. ये जो बोल है, जो बोल तुम बोलते हो, जो ब्राह्मण बच्चे, कच्चे बच्चे जो बोल बोलते हैं, बाबा म्हणते ये अलबेलेपन के बोल है, ये अलबेलापन है उनके अंदर, और बाबा को ये अलबेलापन पसंद नहीं है. बाबा ने वरदान दे दिया है कि आप किसी भी आत्मा से, कितना साल आपको ज्ञान में हुए हैं उससे कोई मतलब नहीं है. आप जब से ज्ञान में आए हैं वो तब से आपने अपनी अवस्था को कैसे बनाया है, कैसे तैयार किया है अपने आप को, कैसे स्टेप बाय स्टेप आगे बढ़े हैं, इसके मार्क्स है. बाकी आपको कितने साल हुए, आप उसके 50 साल वाले से 10 साल वाला आगे जा नहीं सकता, अशी काही सिस्टीम इथं नाहीये, अशा प्रकारची सिनियरिटी इथं नाहीये. तो बाबा म्हणता है लेकिन यह अलबेलेपन के बोल है, यथार्थ नहीं है. यथार्थ क्या है, फॉलो ब्रह्मा बाप. बाबा म्हणताय तुमच्यासाठी मी उदाहरण ठेवलेलं आहे, जर तुम्हाला कोणाला बघायचंय तर ब्रह्मा बाबाला बघा. सबसे बड़ा उदाहरण, सबसे श्रेष्ठ विद्यार्थी, उसको बाबा ने बहुत अच्छा पुरुषार्थ करा के लिया उसके द्वारा, और वो एग्जाम्पल बन गया, खूप मोठं उदाहरण बनलं ते ब्राह्मण परिवारासमोर की कोणत्या परिस्थितीतून आपण कसा विचार करून कसं त्यातून बाहेर पडू शकतो आणि कसं बाबांवरती निश्चय ठेवून आपण विजयी होऊ शकतो, हे ब्रह्माबाबांनी दाखवून दिलं. तर बाबा म्हणतात ब्राह्मण परिवारामध्ये कोणत्याही भाईला, कोणत्याही दिदीला
कोणत्याही दादीला किंवा कोणत्याही वरिष्ठ भाईला कोणालाही तुम्ही बघू नका. त्याच्यामध्ये गुण दिसतो तेवढा गुण घ्या, अवगुण नका बघू त्याच्यातले. जे गुण दिसतोय, जो तुम्हाला तुमच्यामध्ये आणायचा आहे तो गुण तुम्ही तुमच्यामध्ये घ्या. पण तुम्हाला जर कोणाचं अनुकरण करायची इच्छा आहे तर ते ब्रह्मबाबांचं अनुकरण करा. ब्रह्मबाबांकडे बघा, हे बाबांचं कायमचं सांगणं आहे. दुसऱ्यांना बघूच नका, कारण प्रत्येकाचे आपले आपले संस्कार आहे. पण ब्रह्मबाबांनी अॅक्युरेट चालून दाखवलं. ज्या दिवसापासून तो बाबांचा बनला त्या दिवसापासून त्यांनी मागे वळून नाही पाहिलेलं आहे. एकही असा अवगुण नाही दाखवता येणार की बाबामध्ये ही चूक होती, हा दोष होता बाबामध्ये, असं एकही आपल्याला दाखवता येणार नहीं. जब से वो बाबा के बने हैं संपूर्ण रीति से समर्पित हो गए. मन बुद्धि, पैसे तो अर्पण कर ही दिए, लेकिन मन बुद्धि बाबा को अर्पण कर दी. और इसीलिए उनके द्वारा किसी प्रकार की कोई गड़बड़ उनके पूरे 33 साल के जीवन में कोई किसी बात में हम नहीं दिखा सकते कि ब्रह्मा बाबा ने ये गलती की, ब्रह्मा बाबा ने ये गलत किया. जसं आपण कोणत्या एखाद्या वरिष्ठ भाईविषयी सांगू शकतो की असा प्रसंग होता, त्यांना थोडासा तो जोश आला होता, थोडासा विकारांचा अंश आला होता, हे दाखवू शकतो आपण कोणत्याही भाईबद्दल, कोणत्याही दादीबद्दल. होऊ शकतं, कारण ते थोडेफार ते संस्कार राहतात. ते त्यांचे लगेच ते क्लिअर करून घेतात, सावरून घेतात स्वतःला. कोणाला 1 सेकंद लागतो सावरायला, कोणाला 10 सेकंद, कोणाला 10 मिनिट, कोणाला एखाद दिवस लागतो. सावरून घेतात त्याचे वरिष्ठ आहेत ते. पण ते दिसताना तर दिसतं ते की हे थोडंसं राहिलं होतं. पण ब्रह्मबाबांचा एकही प्रसंग असा नाहीये की ज्यामध्ये असं दिसलं की यांच्यामध्ये अविकारांचा अंश आहे आणि असे होते आणि यांनी असं केलं होतं त्यावेळेला, असं एकही नाही. म्हणून बाबांचं कायमचं सांगणं आहे की तुम्ही बघायचं तर ब्रह्मबाबाला बघा. त्यांनी काय केलं होतं हे बघा फक्त, दुसऱ्यांना बघूच नका. नहीं तो फिर उससे ही अलबेलापन आ जाता है. फिर ये सब चलता है, फिर अभी तक कोई बना नहीं है, किसकी धारणा है तो मैं अभी चल रहा हूं, मैं भी बन जाऊंगा. मग ते स्वतःला मग त्यांना कारण भेटून जातात की ते पण तर असे आहे, मग माझ्यामध्ये असं असलं तर काय झालं. त्यांना तर किती वर्ष झालेले. तो बाबा कह रहे कि हर एक का अपना अपना पार्ट है. अगर तुम्हें राजा बनना है, अगर तुम्हें अपना बहुत ऊंचा भाग्य बनाना है, अगर श्रेष्ठ लेवल पर पहुंचना है तो तुम अच्छा पुरुषार्थ करो. वो ऐसे कर रहे, वो वैसे कर रहे, तो तुम्हें चान्स आहे. फिर बाबांनी सांगितलेले की तुम्ही पुढे जाऊ शकता. मग त्यांच्यामध्ये हे दोष आहे तर तेच तर तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतं. मग ते मागे राहून जातील, तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही गुणवान बना. त्यांना बघून तुम्ही अजून मागे कशाला जाताय. खूप चांगला चान्स आहे तुम्हाला. जर त्यांच्यामध्ये काही दोष आहे ते राहिलेले तर ठीक आहे, शुभ भावना ठेवायची, सगळ्यांचं कल्याण होऊन जाऊ द्या, सगळे चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू द्या, ही शुभ भावना ठेवायची आहे. पण त्यातून आपल्याला एक चान्स पण बघायचा आहे की ते जर सगळेच चांगले राहिले असते तर आपल्याला कुठून चान्स होता. मग आपण ते 10-5 वर्षासाठी आलेलो, शेवटी आपल्याला कुठून चान्स भेटणार होता. तर ते आहेत दोष तर ठीक आहे, आपल्यासाठी चांगले कल्याणकारी ते पण की हमें आगे बढ़ने का चान्स आहे. जर हे बाबांनी लगेच ज्याला मध्ये घेतलं तो लगेच संपूर्ण त्याला मशीन मध्ये टाकला आणि तो लगेच धुवून निघाला असता आणि एकदम पापमुक्त झाला असता आणि गुणवान झाला असता तर मग आपल्याला कुठून चान्स होता. मग बाबांचं कार्य तर 10 वर्षात पूर्ण होऊन गेलं असतं. एकेकाला मध्ये घेऊन शुद्धीकरण झालं असतं त्याचं. तो लेकिन बाबा ने ये सब के लिए चांस रखना था, इसीलिए बाबा ने ये 100 साल का समय रखा है और हर एक को अपना अपना पुरुषार्थ करने का चांस दिया है. आणि म्हणून आपल्यासाठी ही खूप कल्याणकारी गोष्ट आहे की सगळे संपूर्ण नाही बनलेले आतापर्यंत. त्याला आपण पॉझिटिव्ह अर्थाने घ्यायचंय. आपण निगेटिव्ह अर्थाने आपला पुरुषार्थ कमी करण्यासाठी ते नाही घ्यायचंय की अजून कोण बनलेलं आहे, अजून कोणाचं काय, कोणी संपूर्ण बनलेलं आहे, असं तर चालतच राहतं. आपला पुरुषार्थ कमी होईल हे जर आपण असा विचार करत राहिलो तर उलट आपण त्याला पॉझिटिव्ह अर्थाने घ्यायचं. कोणी बनलेलं संपूर्ण नाहीये, सगळे संपूर्ण बनलेले नाही म्हणून मला चान्स. तो जैसे ब्रह्मा बाप ने स्वयं सदा अपने को निमित्त एग्जाम्पल बनाया, सदा यह लक्ष्य लक्षण में लाया, जो ओटे सो अर्जुन, अर्थात जो स्वयं को निमित्त प्रत्यक्ष प्रमाण बनाता है वही अर्जुन अर्थात अव्वल नंबर का बनता है. बाबा म्हणतात जसं ब्रह्मा बाबांनी स्वतःला निमित्त समजून स्वतःला जगासमोर पेश केलं, उदाहरण दाखवून दिलं की बाबांचं हे ज्ञान प्रॅक्टिकल मध्ये येऊ शकतं. की नुसतं सांगण्यासाठी शास्त्रातल्या गोष्टी नाहीये फक्त असं सांगितलं बस. ब्रह्मा बाबांनी करून दाखवलेलं आहे. डायरेक्ट उदाहरण आहे की बाबांनी जे जे सांगितलं ते ब्रह्मा बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसेल आणि मम्मांचं जीवन पण तसं होतं. पण आपल्याला एक उदाहरण घ्यायचं असतं म्हणून बाबा ब्रह्मा बाबांचंच सांगतो. पण तसं मम्मांच्या जीवनामध्येही एकही गोष्ट अशी नाहीये
की जी आपण दाखवू शकतो की गडबड होती काहीतरी. तो मम्मा का भी उदाहरण हमारे सामने है, ब्रह्मा बाबा का भी उदाहरण, और इसीलिए वो दोनों लक्ष्मी नारायण बनने वाले हैं. क्यों बनने वाले? क्योंकि उन्होंने बाबा के ज्ञान पर चलकर दिखाया की या ज्ञानामध्ये चालू शकतो आपण, या दुनियेमध्ये, इतक्या भयंकर दुनियेमध्ये. आणि त्यांच्या इतका जितका मम्मांना आणि ब्रह्माबाबाला विरोध झाला तितका कोणालाही विरोध नाही झाला, तितके विघ्न संकट कोणावरती नाही जितके त्यांच्यावरती आणले गेले बाबांचं बनल्यावरती. लेकिन वो हर परिस्थिति में अचल अडोल रहे और हर परिस्थिति से बाहर निकल गए और इसीलिए नंबर 1 में पहुंचे. म्हणून बाबा म्हणते ये प्रत्यक्ष प्रमाण है और इसलिए वो अव्वल नंबर में गया. जो ओटे सो अर्जुन, जो बस ज्यांनी एकच लक्ष बुद्धीमध्ये ठेवलं, मुझे बस संपूर्ण बनना है, संपन्न बनना है, और वो नंबर 1 में चला गया. अगर फॉलो फादर करना है तो दूसरों को देख बनने में नंबर 1 नहीं बन सकेंगे, नंबरवार बन जाएंगे. बाबा तो दूसरों को देखते रहेंगे तो नंबर 1 नहीं बन सकते. नंबर 1 अगर बनना है तो ब्रह्मा बाबा को देखो. नंबर 1 आत्मा की निशानी है. हर श्रेष्ठ कार्य में मुझे निमित्त बन, औरों को सिंपल करने के लिए सैंपल बनना है. नंबर 1 आत्मा की निशानी है की मुझे निमित्त बनना है. श्रेष्ठ कार्य करणे में मुझे निमित्त बनना है, करून दाखवायचंय. आणि किती सहजतेने आपण करतो ते आपल्या स्थितीवरून लक्षात येतं की आपल्याला एखादी गोष्ट अवघड जाते, आपल्याला लोड आलेला आहे, आपल्याला टेन्शन आलेलं आहे, हे आपल्या स्थितीवरून दिसतं. तर आपण हे बिलकुल सहज करू शकतो, हे सिंपल रीतीने करू शकतो, हे सगळ्यांना दाखवून द्यायचंय आणि सगळ्यांसाठी सॅम्पल बनायचंय कि हम कर सकते हैं, हम बहुत सहज तरीके से कर सकते हैं, अवघड नाहीये, मेहनत नाहीये, खूप टेन्शन घ्यायसारखं नाहीये, आपण करू शकतो. तर बाबा म्हणताय आपल्या श्रेष्ठ स्थितीद्वारे तुम्ही मी जे सांगतोय ते सहजतेने करून दाखवा. तुम्ही उदाहरण, जसं ब्रह्मा उदाहरण बनला तसं तुम्ही उदाहरण बना. तुम्ही दुसऱ्यांचं उदाहरण नका घेऊ स्वतःचा पुरुषार्थ कमी करण्यासाठी. तुम्ही उदाहरण बना की ब्रह्माने केलं ना, मी करून दाखवू शकतो, बस एवढंच करा. पण तुम्ही असे बना, असे उदाहरण बना की तुम्हाला बघून लोकांना असं वाटलं पाहिजे की हा हे करू शकता तर मी का नाही करू शकत. ही ठेवा आपल्यासाठी लक्ष कि हे करू शकतात तर मी का नहीं करू शकत, हे लोकांनी म्हणायला पाहिजे. हमें देखना है, हमें अपने पुरुषार्थ के लिए देखना है सिर्फ ब्रह्मा बाबा को, लेकिन इतनी संपूर्ण, इतना एक्यूरेट अपने आप को बनाना है कि दूसरे हमारा उदाहरण देने लग जाए, असं बनायचं. तो दूसरे को देखना, चाहे बड़ों को, चाहे छोटों को, चाहे समान वालों को, लेकिन दूसरों को देख बनना कि पहले यह बने तो मैं बनूं, तो नंबर 1 तो वह हो गया ना जो बनेगा. बाबा म्हणताय किती सुंदर समजवतो बाबा आपल्याला कि छोटे को देख रहे हो, बड़े को देख रहे हो, फिर वो ऐसा सोचते हो कि वो बनेगा तो फिर मैं बन जाऊंगा. तो बाबा म्हणता वो नंबर 1 बन जाएगा. उसको बनने के लिए आप पुश कर रहे हो, आगे ढकेल रहे हो कि तू बन जा पहले फिर मैं बनूंगा, तो नंबर 1 तो वो बन जाएगा. बाबा म्हणता है वो नंबर, तो उसको नंबर 1 बनाओ या अपने आप को नंबर 1 बनाओ, सोचो क्या करना है. तो बाबा म्हणता है तो नंबर 1 तो वह हो गया ना जो बनेगा, तो स्वयं स्वतः ही नंबरवार में आ जाते हैं. तो अखंड महादानी आत्मा सदा अपने को हर सेकंड तीनों ही महादान में से कोई न कोई दान करने में बिजी रखता है. जैसा समय वैसी सेवा में सदा लगा हुआ रहता है. उनको व्यर्थ देखने, सुनने व करने की फुर्सत ही नहीं. अखंड महादानीचे लक्षण बाबा सांगतोय की जो अखंड महादानी आत्मा है वो सदा अपने को हर सेकंद तीनों ही महादान में से कोई न कोई दान करने में बिझी रखता है. काही ना काही दान चाललेले या तिन्ही पैकी. मनसाद्वारा शक्तीचं दान, वाणीद्वारा ज्ञानाचं दान आणि कर्माद्वारा गुणाचं ज्ञान, या तिन्ही पैकी काही ना काही चाललेलं आहे. उनको व्यर्थ देखने, सुनने व करने की फुर्सत ही नहीं. जो ये महादान है उसके अलावा बाकी सब कुछ व्यर्थ है. बाबा मतलब ये तीनों महादान देना है, बस यही करते रहो. अब तो महादानी बने हो, वो बाबा म्हणता है चेक करा. नहीं बने हैं तो बनना है अभी, आज के बाद. अभी अंडरलाइन करो अखंड बने हैं. अगर बीच बीच में दातापन में खंडन पड़ता है तो खंडित को संपूर्ण नहीं कहा जाता.
तर बाबा म्हणताय बीच बीच में अगर खंडन पडता है, काही ना काही सेवा चाललेलीच नाही आपल्याकडून मनसा वाणी कर्मणाद्वारा, तर याचा अर्थ खंड पडला. आणि खंडित मूर्ती चांगले नाही मानली जात, तिला काढून टाकलं जातं मंदिरातून बाहेर. तो ऐसे बाबा म्हणताय अपने आप को अब अखंड मूर्ति बनाओ. तीनों सेवा तुम्हारी सदा चलती रहनी चाहिए. तीनों में से कोई सेवा चलती रहनी चाहिए, कंटिन्यू. तर आपण जेव्हा झोपायला जातोय त्यावेळेला सुद्धा ही सेवा चालू राहील. कशी कि बाबा अब मैं आराम कर रहा हूं शरीर के द्वारा और मेरे द्वारा अच्छे वाइब्रेशन जाते रहे अभी सबको. बाबा को अपने आप को अर्पण करके सो जाना है और फिर अपना नींद में भी वो सेवा चलती रहेगी. वाइब्रेशन जाते रहेंगे, अच्छे वाइब्रेशन जाते रहेंगे सबको. तो वर्तमान समय आपस में विशेष कर्म द्वारा गुणदाता बनने की आवश्यकता है. हर एक संकल्प करो कि मुझे सदा गुणमूर्त बन सबको गुणमूर्त बनाने का विशेष कर्तव्य करना ही है. बाबा म्हणतात आज संकल्प घ्या. आता गुणदाता बनण्याची आवश्यकता आहे. बाबा ते गुणवान देवताच बनवण्यासाठी आलेला आहे आपल्या धरतीवरती. आपण गुणवान बनून जाऊ तर मग त्याला ही धरती संपवता येईल, महाविनाश करता येईल. जी आजची दुनिया आहे तिला संपवता येईल. केव्हा संपवता येईल? जेव्हा त्याला जेवढी संख्या पाहिजे तेवढ्या संख्येमध्ये आत्मे गुणवान बनले तेव्हा. तो गुणवान बनना है. और बाबा म्हणता ये अभी तुम्हें विशेष आज के दिन ये संकल्प करो कि मुझे सदा गुणमूर्त बन सबको गुणमूर्त बनाने का विशेष कर्तव्य करना ही है. तर गुणांची मूर्ती बनून सगळ्यांना आपल्याला गुणांची मूर्ती बनवण्याचं विशेष कर्तव्य करायचंय. आपण स्वतः गुणांची मूर्ती बनायचंय. उदाहरणाद्वारे, आपल्या उदाहरणाद्वारे सगळ्यांना गुणमूर्त आपल्याला बनवायचंय. तो स्वयं की और सर्व की कमजोरियां समाप्त करने की इस विधि में हर एक अपने को निमित्त अव्वल नंबर समझ आगे बढ़ते चलो. ज्ञान तो बहुत है, अभी गुणों को इमर्ज करो. सर्वगुण संपन्न बनने और बनाने का एग्जाम्पल बनो. अच्छा, सर्व अखंड योगी तो आत्माएं, सर्व सदा गुणमूर्त आत्माओं को, सर्व हर संकल्प हर सेकंद महादानी व महासहयोगी विशेष आत्माओं को सदा स्वयं को श्रेष्ठता में सैंपल बन, सर्व आत्माओं को सिंपल सहज प्रेरणा देने वाले, सदा स्वयं को निमित्त नंबर 1 समझ प्रत्यक्ष प्रमाण देने वाले बाप समान आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. आता पुढे आहे, वेळ कमी आहे पण फास्ट फक्त वाचून दाखवतो. खूप महत्वाचे पॉइंट्स आहे, लक्षपूर्वक ऐकायचे फक्त. चारों ओर के बच्चे सदा बाप के सामने हैं, इसका प्रत्यक्ष प्रमाण है. जब भी याद करते तो समीप और साथ का अनुभव करते हैं. बाबा कहाँ दिल से और दिलाराम हाजिर, इसलिए ही कहते हैं हजूर हाजिर है, हाजिरा हजूर है. जहां भी है जो भी है, लेकिन हर स्थान पर हर एक के पास हाजिर हो जाते हैं, इसलिए हाजिरा हजूर हो गया. इस स्नेह की विधि को लोग नहीं जान सकते, यह ब्राह्मण आत्माएं ही जानती है. अनुभवी इस अनुभव को जानते हैं. आप विशेष आत्माएं तो है ही कंबाइंड ना, अलग हो ही नहीं सकते. लोग कहते हैं जिधर देखते हैं उधर तू ही तू है, और आप कहते हो जो करते हैं जहां जाते हैं बाप साथ ही है, अर्थात तू ही तू है. जैसे कर्तव्य साथ है तो हर कर्तव्य कराने वाला भी सदा साथ है. इसलिए गाया हुआ है करन करावन हार. तो कंबाइंड हो गया ना, करन हार और करावन हार. तो आप सबकी स्थिति क्या है? कंबाइंड है ना. करन करावन हार करन हार के साथ है ही, करावन हार अलग नहीं है. इसको ही कंबाइंड स्थिति कहा जाता है. सभी अपना अपना अच्छा पार्ट बजा रहे हो, अनेक आत्माओं के आगे सैंपल हो सिंपल करने के. ऐसे लगता है ना. मुश्किल को सहज बनाना यही फॉलो फादर है. ऐसे है ना. बाप दादा ने
संगम पर अनेक खजाने दिए हैं। उन सभी खजानों में से श्रेष्ठ खजाना है सदा खुशी का खजाना। तो यह खुशी का खजाना सदा साथ रहता है, कैसी भी परिस्थिति आ जाए, लेकिन खुशी नहीं जा सकती। जब परिस्थिति कोई दुख की लहर वाली आती है तो भी खुश रहते हो कि थोड़ी थोड़ी लहर आ जाती है? क्योंकि संगम पर हो ना, तो एक तरफ है दुख धाम, दूसरे तरफ है सुख धाम। तो दुख के लहर की कई बातें सामने आएंगी, लेकिन अपने अंदर वो दुख की लहर दुखी नहीं करे। जैसे गर्मी के मौसम में गर्मी तो होगी ना, लेकिन स्वयं को बचाना वो अपने ऊपर है। तो दुख की बातें सुनने में आएंगी, लेकिन दिल में प्रभाव नहीं पड़े। इसलिए कहा जाता है न्यारा और प्रभु का प्यारा। तो दुख की लहर से न्यारा, तब प्रभु का प्यारा बनेंगे। दुख की लहर से न्यारा, तब प्रभु का प्यारा बनेंगे। जितना न्यारा उतना प्यारा। अपने आप को देखो कि कितने न्यारे बने हैं। जितना न्यारा बनते जाते हो उतना ही सहज परमात्मा प्यार का अनुभव करते हो। तो हर रोज चेक करो कि कितने न्यारे रहे, कितने प्यारे रहे, क्योंकि ये प्यार परमात्मा प्यार है जो और कोई भी युग में प्राप्त हो नहीं सकता। जितना प्राप्त करना है उतना अभी करना है, अभी नहीं तो कभी भी नहीं हो सकता। और कितना थोड़ा सा समय यह परमात्मा प्यार की प्राप्ति का है, तो थोड़े समय में बहुत अनुभव करना है। तो कर रहे हो। दुनिया वाले खुशी के लिए कितना समय संपत्ति खर्च करते हैं, और आपको सहज अविनाशी खुशी का खजाना मिल गया। कुछ खर्चा किया क्या? खुशी के आगे खर्च करने की वस्तु है ही क्या जो देंगे? तो यही खुशी के गीत गाते रहो जो पाना था वो पा लिया ना। तो जब कोई चीज मिल जाती है तो खुशी में नाचते रहते हैं। दूसरों को भी यह खुशी बांटते जाओ। जितना बांटते जाते हो उतना बढ़ती जाती है, क्योंकि बांटना माना बढ़ना। तो जो भी संबंध में आए वह अनुभव करे कि इनको कोई श्रेष्ठ प्राप्ति हुई है, जिसकी खुशी है। क्योंकि दुनिया में तो हर समय का दुख है और आपके पास हर समय की खुशी है। दुखी को खुशी देना यह सबसे बड़े से बड़ा पुण्य है। तो सभी निर्विघ्न बन आगे उड़ रहे हो या छोटे छोटे विघ्न रोकते हैं। विघ्नों का काम है आना, विघ्नों का काम है आना, और आपका काम है विजय प्राप्त करना। विघ्नों का काम है आना और आपका काम है विजय प्राप्त करना। जब विघ्न अपना कार्य अच्छी तरह से कर रहे हैं तो आप मास्टर सर्वशक्तिवान अपने विजय के कार्य में सदा सफल रहो। सदा यह याद रखो कि हम विघ्न विनाशक आत्माएं हैं। विघ्न विनाशक का जो यादगार है उसका प्रैक्टिकल में अनुभव कर रहे हो ना। आता अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, आणि बाबा माझ्याशी बोलतोय हे आपण अनुभव करायचा आहे। त्याच्यामध्ये डायरेक्ट बाबा आणि मी बसलेलोय आणि बाबा माझ्याशी बोलतोय। डायमंड हॉल मध्ये बाबा आलेला आहे, मी त्यांच्या समोर बसलेलो आणि बाबा माझ्याशी बोलतोय। डायरेक्ट आय टू आय कॉन्टॅक्ट, डोळ्यात डोळे घालून बाबांच्या बसायचंय, बाबा माझ्याशी बोलतोय। अचल स्थिति बनाने के लिए मास्टर सर्वशक्तिवान का टाइटल स्मृति में रखो। स्वयं को सदा सर्व खजानों से भरपूर अर्थात संपन्न आत्मा अनुभव करते हो। क्योंकि जो संपन्न होता है तो संपन्नता की निशानी है कि वो अचल होगा, हलचल में नहीं आएगा। जितना खाली होता है उतनी हलचल होती है। तो किसी भी प्रकार की हलचल, चाहे संकल्प द्वारा, चाहे वाणी द्वारा, चाहे संबंध संपर्क द्वारा, किसी भी प्रकार की हलचल अगर होती है तो सिद्ध है कि खजाने से संपन्न नहीं है। संकल्प में भी, स्वप्न में भी अचल। क्योंकि जितना जितना मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप की स्मृति इमर्ज होगी
उतना ये हलचल मर्ज होती जाएगी। तो मास्टर सर्वशक्तिवान की स्मृति प्रत्यक्ष रूप में इमर्ज हो। जैसे शरीर का ऑक्यूपेशन इमर्ज रहता है, मर्ज नहीं होता, ऐसे यह ब्राह्मण जीवन का ऑक्यूपेशन इमर्ज रूप में रहे। तो यह चेक करो, इमर्ज रहता है या मर्ज रहता है। इमर्ज रहता है तो उसकी निशानी है हर कर्म में वह नशा होगा और दूसरों को भी अनुभव होगा कि यह शक्तिशाली आत्मा है। तो कहा जाता है हलचल से परे अचल। अचल घर आपका यादगार है। तो अपना ऑक्यूपेशन सदा याद रखो कि हम मास्टर सर्वशक्तिवान हैं, क्योंकि आजकल सर्वात्माएं अति कमजोर है। तो कमजोर आत्माओं को शक्ति चाहिए। शक्ति कौन देगा? जो स्वयं मास्टर सर्वशक्तिवान होगा। किसी भी आत्मा से मिलेंगे तो वो क्या अपनी बातें सुनाएंगे? कमजोरी की बातें सुनाते हैं ना। जो करना चाहते वो कर नहीं सकते, तो इसका प्रमाण है कि कमजोर है। और आप जो संकल्प करते हो वो कर्म में ला सकते हो। तो मास्टर सर्वशक्तिवान की निशानी है कि संकल्प और कर्म दोनों समान होगा। ऐसे नहीं कि संकल्प बहुत श्रेष्ठ हो और कर्म करने में वो श्रेष्ठ संकल्प नहीं कर सको। इसको मास्टर सर्वशक्तिवान नहीं कहेंगे। तो चेक करो कि जो श्रेष्ठ संकल्प होते हैं वो कर्म तक आते हैं या नहीं आ सकते। मास्टर सर्वशक्तिवान की निशानी है कि जो शक्ति जिस समय आवश्यक हो उस समय वो शक्ति कार्य में आए। तो ऐसे है या आवाहन करते हो, थोड़ा देरी से आती है, जब कोई बात पूरी हो जाती है। पीछे से स्मृति में आए कि ऐसा नहीं, ऐसा करते, तो इसको कहा जाता है समय पर काम में नहीं आई। जैसे स्थूल कर्मेंद्रियां ऑर्डर पर चल सकती है ना। हाथ को जब चाहो जहां चाहो वहां चला सकते हो। ऐसे यह सूक्ष्म शक्तियां इतने कंट्रोल में हो जिस समय जो शक्ति चाहो काम में लगा सको। तो ऐसी कंट्रोलिंग पावर है। ऐसे तो नहीं सोचते कि चाहते तो नहीं थे लेकिन हो गया। सदा अपनी कंट्रोलिंग पावर को चेक करते हुए शक्तिशाली बनते चलो। सब उड़ती कला वाले हो कि कोई चढ़ती कला, कोई उड़ती कला वाला। वह कभी उड़ती, कभी चढ़ती, कभी चलती कला हो जाती है। बदली होता है, वह एक रस आगे बढ़ते रहते हो। कोई विघ्न आता है तो कितने समय में विजयी बनते हो? टाइम लगता है, क्योंकि नॉलेजफुल है ना। तो विघ्नों की भी नॉलेज है। नॉलेज की शक्ति से विघ्न वार नहीं करेंगे, लेकिन हार खा लेंगे। इसी को ही मास्टर सर्वशक्तिवान कहा जाता है। अमृत वेले से इस ऑक्यूपेशन को इमर्ज करो और फिर सारा दिन चेक करो। अच्छा, आज का वरदान है. वरदान पण आपण अनुभव करायचा आहे. बाबांचा हात माझ्या डोक्यावरती आहे आणि बिलकुल त्या हातामधून तो माझ्यामध्ये शक्ती भरतोय. वरदान तर देतोय, पण त्या वरदानाला प्रॅक्टिकल मध्ये आणण्याची शक्ती पण बाबा मला त्या वरदानी हाताद्वारे देतोय. दृष्टी देतोय आणि वरदानी हात डोक्यावरती आहे. सहन शक्ति का कवच पहन, संपूर्ण स्टेज को वरने वाले विघ्न जीत भव. सहन शक्ति का कवच पहन, संपूर्ण स्टेज को वरने वाले विघ्न जीत भव. अपनी संपूर्ण स्टेज को वरने अर्थात प्राप्त करने के लिए अलबेलेपन के नाज नखरों को छोड़ सहन शक्ति में मजबूत बनो. सहन शक्ति ही सर्व विघ्नों से बचने का कवच है. सहन शक्ति ही सर्व विघ्नों से बचने का कवच है. जो यह कवच नहीं पहनते वह नाजुक बन जाते हैं. सहन शक्ति सर्व विघ्नों से बचने का कवच है. जो यह कवच नहीं पहनते वह नाजुक बन जाते हैं. फिर बाप की बातें बाप को ही सुनाते. कभी बहुत उमंग उत्साह में रहते, कभी दिल शिकस्त हो जाते. अब इस उतरने चढ़ने की सीढ़ी को छोड़, अब इस उतरने चढ़ने की सीढ़ी को छोड़ सदा उमंग उत्साह में रहो तो संपूर्ण स्टेज समीप आ जाएगी. स्लोगन है, याद और सेवा की शक्ति से अनेक आत्माओं पर रहम करना ही रहम दिल बनना है.
अव्यक्त इशारे, जब जैसी स्थिति बनाना चाहो वैसी स्थिति बनाने के लिए मन को ड्रिल करानी है। 1 सेकंड में आवाज में आए, 1 सेकंड में आवाज से परे हो जाए, 1 सेकंड में कार्य प्रति शारीरिक भान में आए, फिर 1 सेकंड में अशरीरी हो जाए। जब यह ड्रिल पक्की हो तब हर परिस्थिति का सामना कर सकेंगे। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो। दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो। ओम शांति।